लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडणारं खरवस घरच्या घरी चिकापासून बनवायचं कसं, तर त्याचं आपण साहित्य आणि कृती आज पाहणार आहोत. इथे अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. हे 300 ग्राम म्हशीचं चीक आहे, वेलची पावडर, गूळ. आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे आपलं साधं दूध आपण म्हशीचं घातलेलं आहे. त्यामध्ये आपण चीक घालूया. दुधामध्ये व चिकामध्ये आपण आता गूळ घालून घेऊया. व्यवस्थित गूळ आणि दूध, आपण दोन्ही प्रकारचे दूध आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आपण आता वेलची पावडर टाकणार आहोत. तीही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आता साईडला इथे मी टोप ठेवलेलं आहे. टोपामध्ये पाणी ठेवून पाण्याला उकळ काढून घेतलेली आहे. तर यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते टोप ठेवणार आहोत यात. तर इथे पाण्यामध्ये एक असं रिंग ठेवलेलं आहे, त्यावर आपण हा टोप ठेवून घेऊया. तर यावर आपण झाकण लावणार आहोत. असं डबल झाकण लावून आपण ह्याला वाफ देणार आहोत. 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत. आपण त्याला स्टीम करून घेतलेलं आहे. आता आपण हे खोलून बघूया कसं झालंय खरवस ते. व्यवस्थित खरवस आपलं शिजलं गेलेलं आहे. आता हे आपण काढून घेणार आहोत. खरवस आपण थंड करून घेऊया आणि त्याला 2 तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि त्याच्या छान अशा आपण वड्या पाडून घेणार आहोत. खरवस इतकं सुंदर आणि स्मूथ असं झालेलं आहे ना की याच्या वड्या एकदम सुंदर अशा पडत आहेत. एकदम छान अशा घट्ट अशी व्यवस्थित त्याची वडी पडत आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.